हॅलो, नमस्कार सर्वांना. सारिका कांचनच्या दुनियेमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कांचननी बनवलेली सोयाबीनची भाजी. आणि कांचन खूप छान सोयाबीनची भाजी बनवते. तुम्ही या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा. तर कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आपण चिरून घेतलेला आहे अगोदर. सोयाबीन पण गरम पाण्यामध्ये टाकून असे पिळून घेतले आहे. त्यातलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे. आणि ते कढई ठेवली, त्यात जिरं मोहरी ची फोडणी करायची आहे. आणि नंतर त्यात कांदा टाकून घ्यायचा आहे आपण. आणि कांदा असा मस्त गुलाबी रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर सोयाबीनची भाजी न्यूट्रिशनसाठी खूप चांगली असते असं म्हणतात. त्यामुळे आम्ही नेहमी आठवड्यातून कमीत कमी 2दा तरी सोयाबीनची भाजी करतो. न्यूट्रिशनल व्हॅल्यूज खूप असतात या सोयाबीनमध्ये. तर तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. तर आता कांदा आपण मस्तपैकी भाजून घ्यायचा आहे छान असा तेलामध्ये. आणि त्यात मीठ पण टाकायचं आहे कांदा भाजण्यासाठी. आता हे काही नॉर्मल आहे, त्यात काही सांगायचं काही नाही. पण अशी भाजी ना खूप छान लागते. म्हणजे प्युरी करून पण छान लागते कांदा टोमॅटोची, पण अशा पद्धतीने खूप भारी लागते. तर आता त्यात आपण टोमॅटो टाकून घेतलेला आहे कट करून व्यवस्थित. आणि तो पण मस्त असा मऊ होईपर्यंत चांगला शिजवू द्यायचा आहे. आणि टोमॅटो छान शिजला ना तरच भाजीला फ्लेवर छान येतो, नाहीतर भाजी थोडी आंबट होऊन जाते. तर असं असते. आणि त्यात आता आपण अशी कोथिंबीर टाकायची आहे. कोथिंबीर वरून टाकली तर चालते, पण ही तेलात टाकल्यामुळे ना जरा असं कुरकुरीत वाटते ती, म्हणजे खाताना, असं माझं मत आहे बरं का. आणि मस्तपैकी हा मसाला आपण भाजून घ्यायचा आहे. आणि यात बाकीचे मसाले पण तुम्ही टाकू शकता, पण मी फक्त हळद आणि किचन किंग मसाला फक्त टाकत असतो आम्ही, असं असते. आणि आता यात आपण हळद टाकून घेतलेली आहे आणि मसाला पण थोडा टाकून घेऊया. तर खूप छान होते भाजी मसाला टाकलं. जर हा मसाला नसेल तर तुम्ही नॉर्मल घरातला कोणताही गरम मसाला टाकू शकता, किंवा बाकीचा इतर पावभाजी मसाला वगैरे. मी तर असंच करत असते बाबा. तर छान होतं तसं. आता याला आपण मस्तपैकी शिजवून घेणार आहोत. गॅस जरा जास्तच ठेवायचा, म्हणजे बऱ्यापैकी, एकदम कमी पण नाही ठेवायचा. आणि आता ह्यात सोयाबीन टाकून घ्यायचं आहे आपण. सोयाबीनला पण मस्त असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. ही अशी ड्रायवाली पण भाजी छान लागते, नुसतं असं परतवून तशी पण छान लागते. आणि जर तुम्हाला ग्रेव्ही करायची असेल तर आता तुम्ही भाजी कशी करता ते कमेंट करून मला नक्की सांगा. धन्यवाद.